प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक गुरुवारचा साधा सोपा उपाय जो प्रत्येक स्त्री करू शकते. तर बघा, हा उपाय जो आहे तो आपल्या घरातून वादविवाद, कटकट नाहीशी होण्यासाठी, दरिद्रता संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अतिशय साधा आहे, गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. तर काय करावं तुम्हाला सांगते. ज्या दिवशी गुरुवार असतो त्या दिवशी आपल्या घरामध्ये जर अडचणी असतील, वादविवाद असेल, कटकट असेल, दारिद्र्यपणा असेल, गरिबी आलेली असेल, पैसा पुरत नसेल किंवा आजारपण सारखा आपल्या घरामध्ये येत असेल तर प्रत्येक स्त्रीने हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. त्या दिवशी काय करावं ते सांगते. आपण ज्या वेळेस संध्याकाळी 7-7:30 वाजता देवपूजा करत असतो म्हणजे प्रदोष काळामध्ये, तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या तांब्याचा कलश शुद्ध पाणी त्यामध्ये भरायचं संध्याकाळच्या टायमाला, आणि ते शुद्ध पाण्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, चिमूटभर अक्षता टाकायचे आहे आणि ते पाणी देवघरामध्ये ठेवायचं आहे. देवघरामध्ये ठेवल्यानंतर अगरबत्ती, धूप वगैरे लावून, दिवा वगैरे लावून देवाची ज्यावेळेस आपण देवपूजा करत असतो संध्याकाळची ती करून घ्यायची. तो कलश तिथं भरून ठेवायचा आणि कलशाजवळ हात जोडून म्हणायचं की हे देवा, माझ्या घरातली इडा, पीडा, दुःख, दारिद्र्यच आहे, गरिबी आहे, ती संपूर्णपणे नष्ट होऊ दे. कटकट आहे, आजारपण आहे, ती संपूर्ण निघून तुझा आशीर्वाद सदैव माझ्या घरात राहू दे आणि संपूर्ण नकारात्मक शक्ती माझ्या घरातून बाहेर निघू दे, असं म्हणून ते पाणी रात्रभर तिथंच आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. ते पाणी रात्रभर तसंच देवघरामध्ये ठेवायचं आणि आपली जी सेवा असेल, जे आपण प्रार्थना करतो देवांना, ती प्रार्थना पूजा वगैरे करून धूप वगैरे लावायचा आणि नंतर ते पाणी तसंच ठेवून आपल्याला दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस शुक्रवार येतो त्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी ते पाणी घ्यायचं. आंघोळ झाल्यानंतर ते पाणी घ्यायचं आहे आणि तुळशी सोडून कोणत्या पण झाडाला ते पाणी टाकून द्यायचं आहे. असं केल्याने तुमच्या घरातली जी दारिद्र्यता आहे, कष्ट आहेत, कटकट आहे, वादविवाद आहे, घरात पैसा पुरत नाही किंवा नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आहे, ती संपूर्णपणे नष्ट होण्यास मदत होत असते. हा उपाय दर गुरुवारी करून बघा. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनाला म्हणजे असं वाटत नाही की माझ्या घरातून संपूर्ण जे बाधा आहे ते नष्ट झालेले आहेत असं तुम्हाला वाटत नाही, तोपर्यंत नक्कीच करा. खूप चांगला अनुभव येतो, कारण की पाण्यामध्ये वाईट शक्ती शोषून घेण्याची भरपूर प्रमाणात ताकद असते. तर हा उपाय अतिशय साधा, सिंपल आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात करूनच बघायचा आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.